जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात दगडफेक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या फोडल्यात। शहरात तणावपूर्ण शांतता, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धाक दिल्यानंतर 2 गट समोरासमोर जमले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती। परंतु रात्री 8 वाजेनंतर शहरात विविध अफवांचा पेव उठल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली। शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जमावाला पांगवण्यासाठी 15 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्यानंतर त्रिकोणी बिल्डिंग परिसरात व शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। स्वतः पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावणदत्त एस. अप्पा, पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी आता संशयितांसाठी शोध पथकाद्वारे धरपकड सुरू केली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावणदत्त एस यांनी केले आहे। नंदुरबार शहरातील होणाऱ्या दगडफेकीच्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत का, असाही प्रश्न वारंवार घडणाऱ्या या दंगलीमुळे समोर येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग, चिरा गल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला। बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता। एक वेगळी घटना सकाळी घडल्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची तपाव येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे। सर्व सिच्युएशन शांत आहे। संध्याकाळी जे काही स्टोन पेल्टिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला। तर काही आरोपी आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये। असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे, आपले शहराचं वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल 112वर आपण संपर्क साधा। सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ॲक्च्युली सकाळी एक घटना घडली होती, त्याच्या अनुषंगाने काही मॉब जमला होता। मग त्या अनुषंगाने सकाळपासून दुपारपासूनच आपले शहरामध्ये बंदोबस्त लागलेला आहे। त्याच्यामुळे घटना आउट ऑफ कंट्रोल नाही झाली आणि जे घटना घडली त्याच भागात त्याला कंट्रोल करण्यात आला। आता आरोपींचा शोध सुरू आहे। काही आरोपी आपल्या ताब्यात सध्या आहे।